नागनरसोबा आहे ना त्याची मांडणी करून घेऊयात। हे पहा, अशा पद्धतीने आपण नागनरसोबाचा फोटो भिंतीला लावलेला आहे। फोटो बरोबरच हे लाया येतात, त्याचीच मी नागनरसोबाला माळ केलेली आहे पहा। हे पहा, पूजा आपली पूर्ण झालेली आहे आणि आता आपण लाह्या आणि दूध याचा प्रसाद ठेवणार आहोत। अशा प्रकारे मी नागनरसोबाची पूजा मांडणी केलेली आहे। मी श्रावणी सोमवारसाठी शिवलिंग आणलेला आहे आणि आता आपण त्याची पंचामृताने अभिषेक करणार आहोत। ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय। आता आपण जलाभिषेक करणार आहोत। आता आपण शिवलिंग पूजा करून घेणार आहोत। तर अगोदर या 3 बोटांनी शिवलिंगावर बेलपत्र वाहताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। आणि श्रावणी सोमवार भोलेनाथांना पांढरं फूल आवडतं, त्याच्यासाठी मी पांढरं फूल अर्पण करत आहे। हे फळ सुद्धा त्यांच्या आवडीचं आहे, त्याच्यामुळे आपण अर्पण करणार आहोत। आज तांदळाची शिवमूठ आहे। हे अशा पद्धतीने शिवमूठ दिली जाते। तर आपण आपल्या मनात काय असेल ते बोलायचं आणि ओम नमः शिवाय म्हणायचं। मग ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय। अशा पद्धतीने आपण शिवलिंगाची पूजा करून घेतलेली आहे। खडीसाखरेचा प्रसाद ठेवत आहे।